आदरणीय विवेकजी, मंचावर उपस्थित असलेले माझे इतर सहकारी अरविंदराव, मिलिंदराव, सुयोजी, MEE मिनल, गजाननराव, महाराष्ट्र साम्राज्य, मराठी साम्राज्य आणि नाटक न करणारा प्रशांत दामले, विवेक देशपांडेंच्या नंतर बोलायचं असतं ते फक्त आभार प्रदर्शन. त्यामुळं मी बोलणार नाही. मी फक्त डोंबिवली चॅप्टरनं विवेक देशपांडे ऐकण्याची मला संधी पुन्हा एकदा दिली, त्याबद्दल मी डोंबिवली चॅप्टरचे आभार मानतो. कारण भले श्रीखंडपुरीचं जेवण जेवल्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि भाकरी हा कितीही तोंडाला पाणी सोडणारा पदार्थ असला तरी मजा येणार नाही. त्यामुळे ते इतकं सुंदर भाषण वक्ता दशसहस्त्रीषु कशाला म्हणतात ते आपल्याला आत्ताच अनुभवायला मिळालं. संघटन या विषयावर तुम्हाला सांगतो, हे अनेक संस्थांचे संकटमोचक आहेत. गिरीश महाजनला संकटमोचक म्हणतात बघा, तसे हे अनेक संस्थांचे संकटमोचक आहेत. BBNGचे पण संकटमोचक आहेत. एकदा अशी सिच्युएशन आली होती, ज्या सिच्युएशनला BBNG मध्ये बऱ्यापैकी रायव्हलरी झाली होती. खूप असा गोंधळ होता की आपली ओबी मीटिंग कदाचित भांडणं होणार आणि त्यावेळी कदाचित आय डोंट नो, सुयोग नरवणे चॅप्टर हेड होते वारजेचे, अरविंदराव चॅप्टर हेड होते डोंबिवलीचे आणि आम्ही ठाण्यात आलो होतो आणि ओबी मीटिंगला सगळे तलवारी घेऊन आलेले होते आणि आम्ही विवेक देशपांडेंची ढाल पुढे केली आणि शांत बसून राहिलो. विवेक देशपांडेंचं भाषण झालं आणि त्यानंतर सगळ्यांनी तलवारी मॅन केले आणि जेवायला उठून निघून गेले. असे ते आज सत्तेत असलेल्या पक्षाचेही अतिशय सक्रिय संकटमोचक कार्यकर्ते आहेत. कुठं सेटल करायचं, कुठं काय करायचं. आजच त्यांनी गप्पा मारता मारता एक किस्सा सांगितला की पक्षाची इलिजिबल मतं इतकी आहेत, त्यापेक्षा इतकी जास्त पाडायची आहेत, काय करायचं तुम्ही ठरवा, अशी टास्क त्यांनी पार पाडलेली आहेत राज्यसभेच्या खासदारासाठी किंवा विधान परिषदेवरती निवडणुकांसाठी. तेव्हा खेरीज ते 2 राज्याचे प्रभारी होते. त्या खेरीज एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इतक्या मोठ्या पदावरती, आणि तरीही हा माणूस सांगतो की आता मला बिझनेसचा फारसा लोड नाही. त्यामुळं जे जे लोक बिझी असतात त्यांनी एकदा विवेक देशपांडेंची 1 to 1 करावं. आजचा कार्यक्रम खरंच सुंदर झाला, फार चांगला झाला. पर्टिक्युलरली मला अतिशय आनंद याचा झाला की तो सुयोग नरवणेंच्या देखत झाला. नाहीतर आमच्या BBNG म्हणजे आपल्या BBNG मध्ये काही भाव खाणारे चॅप्टर आहेत आणि त्या चॅप्टरचं प्रतिनिधित्व सुयोग नरवणे करतात. पण आज डोंबिवलीकरांनी हम भी कुछ कम नाही दाखवून दिलं आणि एक देखणा कार्यक्रम पार पाडला. BBNG का, कशासाठी संघटनेत यावं का, माझ्यासाठी विषयच शिल्लक नाही. मनापासून तुम्हा सगळ्यांचं कौतुक करावं, कमीत कमी बोलावं आणि तुम्हाला जास्तीत जास्त विवेकजींबरोबर, सुयोगजींबरोबर, मिलिंदरावांबरोबर बोलता यावं. कारण हाही माणूस मला सुद्धा सापडत नाही, तुम्हाला सापडलाय का सोडता. त्यामुळं तुमचा सगळ्यांचा हा कनेक्ट समृद्ध व्हावा
तुमच्या भात्यात एक ऍडिशनल बाण मिळाल्याचा आनंद, एक अस्त्र मिळाल्याचा आनंद तुम्हाला या मीटिंग मधून व्हावा. म्हणून कोणाचा नामोल्लेख करायचा राहून गेला असेल तर ते राहू देऊन आपल्या संस्थेचा मेंबर हा अत्यंत मूलभूत घटक आहे. विवेकजींनी सांगितलं की अमेरिकेत जाऊन सर्व सिद्धी प्राप्त करून आलेल्या मुलीनं जेव्हा लग्न करत नाही म्हणून सांगितलं, तेव्हा तिनं कुठलं तरी एक विशिष्ट पद का असावं याचं आईनं दिलेलं जस्टिफिकेशन आहे, ते विवेकजींनी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं मेंबर हा आपला अत्यंत फोकस्ड न्यूक्लियस आहे. प्रत्येक मेंबरला अधिकाधिक प्रगल्भ विचारसरणी पोहोचावी, त्याच्यापर्यंत व्यापक दृष्टिकोन व्हावा त्याचा, तो समृद्ध व्हावा, तो संपन्न व्हावा, तो समर्थ व्हावा सर्व बाजूंनी, आणि त्याचा स्वतःचा उत्कर्ष व्हावा. कारण इथे कोणी कोणाचा विकास करू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे, उद्धरेत आत्मात्मानं आत्मानं अवसादयेत. स्वतःच स्वतःचा विकास करायचा असतो. वरून ऑक्सिजन सिलेंडर देऊन फार काळ जगता येत नाही. मोटिवेशनची इंजेक्शन्स ही कीर्तन वैराग्यासारखी असू शकतात. ज्याप्रमाणे माणूस मोटिवेशनच्या इंजेक्शन मोटिवेट होतो, तसा डिप्रेशनच्या वितरागी होतो, वैराग्यवान होतो. त्यामुळे स्वतःचा विकास करायचा. विकास करण्याचे मार्ग या माणसांच्या भेटींमधून जातात. आम्हाला एक धडा होता, कृतार्थ हाताचा स्पर्श, असं त्या धड्याचं टायटल होतं. लेखक एका सिद्ध प्रज्ञा असलेल्या लेखकाकडे जातो आणि एका पुस्तकाबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि नमस्कार करतो. तेव्हा ते लेखक शांतपणे त्या डोक्यावर हात फिरवतात, कल्याण वस्तू म्हणतात, आणि मग तो लेखक त्या स्पर्शाच्या आनंदानं मोहरून जाऊन व्यक्त होतो. तर त्यानं लिहिले की कृतार्थ हाताचा स्पर्श. मी असं म्हणेन की आपल्या बीबीएनजी मध्ये अशी अनेक माणसं आहेत. म्हणजे विवेकजींच्या तोंडावरती स्तुती करायची म्हणून विवेकजींना चांगलं म्हणायचं एवढाच मर्यादित हेतू नाहीये. संजय लोंढे आहेत, विवेक देशपांडे आहेत, मिलिंद गरुड आहेत. स्टार्टअप म्हणजे जसं भय वाटतं ना, स्टार्टअप म्हणजे भय वाटतं. त्यांनीच सांगितलं किती टक्के स्टार्टअप सक्सेसफुल असतात, पण त्यांनी सक्सेसफुल एक्झिट घेतलेले आहेत. मग ते जर ते स्किल आपल्याला द्यायला तयार आहेत, उत्सुक आहेत, तर मग आपण कमी पडायला नको घ्यायला. आपल्याकडे ऋषी आचार्य म्हणून एक असोसिएट डायरेक्टर आहे, बाप माणूस आहे. म्हणजे त्या माणसाला भेटणं, त्या माणसावर 1 तास काढणं, 2 तास काढणं आणि आपली बॅटरी चार्ज करून घेणं आहे किंवा रिचार्ज करून घेणं आहे. अजय शेष अप्रतिम. आपल्याला पटकन दुसऱ्याबद्दल जजमेंटल व्हायला फार आवडतं. अजिबात होऊ नका. जर तुम्ही अजय शेष यांचा बाबू समझो इशारे नावाचा कार्यक्रम ऐकलात ना, तुम्हाला आयुष्यातले अनंत प्रश्न सोडवण्याचे सहज सोल्युशन्स मिळतील. बाबू समझो इशारे म्हणून ते बोलतात, तेव्हा ते डोपामाइन आणि टेस्टोस्टेरोनच्या प्रगल्भतेबद्दल बोलतात, डोपामाइन आणि टेस्टोस्टेरोनच्या वृत्तीबद्दल बोलतात, डोपामाइन आणि टेस्टोस्टेरोनचे इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्या इनहरंट क्वालिटीज. निसर्गच आहे तो, ते तसं होणारच. यांच्या बोलण्यातून आता जे डोपामाइन आणि टेस्टोस्टेरोनची आवश्यकता कोणत्या कोणत्या वेळी कशी आहे हे अगदी सहज कळलं. त्यासाठी आधी अजय शेष बरोबरही तशी चर्चा झाली पाहिजे. म्हणून ही जी माणसं दैवयोगानं हे विनाकारण आलेली नाहीत. यांचा इथे कदाचित स्वार्थ होणारही नाही, पण परम अर्थ आहे ना, हा परमार्थ आहे.
नामस्मरण करत बसणं, ध्यानधारणा करणं हा एकमेव परमार्थ नाही आहे. परम अर्थ तो आहे ज्यात श्रेयस आणि प्रेयस याच्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करता येतं. प्रेयस तर आपण करीतच असतो. स्वकल्याणाचा संपूर्ण विषय हा प्रेयस असतो. जिथं जिथं मनाला रिझवण्याची ताकद आहे ते ते आपण करतो, त्याला प्रेयस म्हणायचं. पण ज्यात कल्याण आहे ते श्रेयस आहे. आणि निश्रेयस असं काहीही नसतं. मग ज्यात कशात कल्याण आहे? प्रगल्भतेत कल्याण आहे, व्यापक दृष्टिकोनात कल्याण आहे. स्वतःसाठी कठोर व्हा आणि इतरांसाठी मृदू व्हा. केवढा मोठा संदेश आहे. किती रुपये भरली, फी भरल्यानंतर हे मिळतं. काय इन्व्हेस्टमेंट लागते? याला इन्व्हेस्टमेंट लागते संघटनेत काम करण्यासाठी, अशा माणसांबरोबर कनेक्ट होण्याची. आपला वेळ दिला पाहिजे, संघटनेसाठी काम केलं पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. अगोदर आपण आपला समाज जर सुदृढ केला. मी अनंत माझ्या मित्रांना, सभागृहातही काही मित्र बसलेले आहेत, मी अनंत मित्रांना सांगत आलो की अरे तुम्हाला नाही ना जमत, नाही मला प्रत्येक मिटिंगला येणं शक्य नाही. ठीक आहे, तुमच्या वतीनं माणूस पाठवा. तुमच्या वतीनं एक अजिबात BBNG पर्यंत नाही आला असा माणूस गेस्ट म्हणून पाठवा आणि चॅप्टरला फोन करा, मी येणार नाही या मिटिंगला, पण माझ्या वतीनं तुम्हाला असं वाटतं ना की मी व्हेन्यू चार्जेस भरलेत, वाया जातील. वाया नाहीतरी तुम्ही ब्राह्मण सवाष्ण बोलवता की नाही सणावाराला? ब्राह्मण सवाष्ण बोलवून वर्ण दक्षिणा देता. इथं दक्षिणा नाही मागत कुणी, फक्त ब्राह्मण सवाष्ण बोलवा. तुम्हाला ज्या दिवशी येणं शक्य नाही त्या दिवशी एक ब्राह्मण पाठवा किंवा एक सवाष्ण पाठवा तुमच्या वतीनं. पण त्याला नेटवर्किंग समजू द्या, त्याला संघटन समजू द्या, त्याला आपली माणसं काय काय करतात हे समजू द्या. रवींद्र प्रभुदेसाई सारखा माणूस आहे. अहो या माणसांचे अपॉइंटमेंट मिळणं मुश्किल असतं. म्हणजे मिनल मॅडम तुमच्या किंवा गजानन रावांच्या आग्रहाखातर विवेक जे आले, तुम्हाला माहित आहे का, मी आणि कोराळकरांनी खूप आग्रह करून सुद्धा ते आले नव्हते रामभाऊच्या कार्यक्रमात. म्हणजे सगळ्यांनाच एखाद्या विषयावर सारखंच यश येत असं नाही. तुम्हाला खरंच हे खूप मोठं यश आले, असं येत राहावं. कल्याण आहे, यातून निश्चित अनेकांना मार्ग मिळतो. या डोंबिवलीमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज BBNGच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. यांची ताकद काय आहे माहितीये का? मी तुम्हाला एक किस्सा सांगतो फक्त. म्हणजे मला मोह आवरत नाही विवेक देशपांडेंबद्दल सांगायचा. यांनी एकदा असं ठरवलं, आपण सामान्यतः आपण निगोशिएट करतो म्हणजे हायएस्ट लेवलला निगोशिएशन काय असतं आपल्याकडं? कोथिंबीरवाले बरोबर, टोमॅटोवाल्या बरोबर, कांदेवाल्या बरोबर, भाजीवाल्या बरोबर फुल निगोशिएशन. त्याच्यानंतर साडीवाल्या बरोबर, ड्रेसवाल्या बरोबर, ब्लाऊजवाली बरोबर, हायएस्ट निगोशिएशन. यांनी निगोशिएट कोणाबरोबर केलं माहितीये? मर्सिडीज बेंझ बरोबर. त्यांनी 167 गाड्या एका दिवशी बुक केल्या. 32,000ची ऑन रोड प्राइस त्यांनी 23,000वर काढली होती. विचार, बरोबर आहे का? सगळ्यांनी वाचलं असेल औरंगाबाद 167 गाड्या एका दिवशी डिलिव्हर घेतल्या. आणि निगोशिएट कोणाबरोबर केलं? मर्सिडीज बेंझ बरोबर. आम्ही 150 गाड्या घेतो. 150 ही क्वांटिटी बघितलं, मर्सिडीज लॉन्चिंग मध्ये होती. केव्हा काय करायचं मला सांगा. 32 आणि 23 9 लाखाचा फरक आहे हो. आणि 9 लाख तेव्हाचे, ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2005 ची.
72च्या नियमानुसार म्हणजे 72 भागिले रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ इयर्स टू गेट डबल अमाऊंट. इंदिरा विकास पत्र आपलं 5 वर्षात दुप्पट होत होतं, किसान विकास पत्र 5.5 वर्षात आणि एनएससी 6 वर्षात. तर 5 वर्षात दुप्पट म्हणजे इंदिरा विकास पत्र. असं जरी विचार केला तरी 20 वर्षात 23 म्हणजे 9 लाख वाचवले. त्याचे 5 वर्षांनी 18, 10 वर्षांनी 36, 15 वर्षांनी 72 आणि 1,44,00,000 लाख. आता जगवार येईल तेवढ्या पैसे त्यावेळेच्या सेव्हिंग मध्ये. हे समजायला पाहिजे काय, कुठे आणि काय. आणि तेच मिनल गोडबोलेने फोन केल्यानंतर पदरचे पैसे घालून विमानानं माणूस येतो इथं. मिनल पटवर्धनांनी ते पुन्हा MIME. तर हे जे लक्षात घ्या, माणूस कुठे हात मोकळा सोडतो, का सोडतो, त्या माणसाला या संस्थेबद्दल, आपल्या समाजाबद्दल कुठेतरी आत ओलावा आहे. आपल्या सगळ्यांचं भलं व्हावं असं वाटतंय. असंच वाटणारी सगळी माणसं आहेत, राईट फ्रॉम प्रशांत दामले. असं नाही की अमुक पदावर काम करतात म्हणून. प्रत्येकाकडे एक स्टोरी आहे, प्रत्येकाकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे. प्रत्येकामध्ये दुसऱ्याचं कल्याण करण्याची उमेद आहे. काही मत्सर वित्सर नाही आपल्याकडे. आत्ताच आपले काही लोक मनशक्ती केंद्राला जाऊन आलेत, मत्सरघात या विषयावरती ट्रेनिंग घेऊन आलेत माझ्या माहितीप्रमाणे. पनवेलवाले ना, अमित. येस. तर मत्सरघात वगैरे आपण आपल्यात करायचंच नाही असं ठरवलेलंच आहे. आपण बीबीएनजी स्थापनेपासून मत्सर नाही करायचा कोणाचा. म्हणून बीबीएनजी पूर्वी इतर नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर असं आहे की एखाद्याला बिझनेस मिळाला की संस्थेला काही अपेक्षा असते. आपली संस्था काहीही अपेक्षा करीत नाही. संस्था तुमच्या खाण्यापिण्याचा खर्च तुम्ही करा आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस एवढे भरा. जास्तीत जास्त फायदा स्वतःचा करून घ्या. तुमच्याकडून पैसा गोळा करून काही करायचंय असं अजिबात नाही. आपली एकमेव ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल आहे की जी कॉन्झिक्युटिव्हली फक्त करोनामुळं आपलं 1 वर्ष आपलं परिवर्तन झालं नाही. दरवर्षी कॉन्फरन्स घेतेच आणि कॉन्फरन्सचा दर्जाही कमी नसतो, लेवलही कुठल्याही पद्धतीत कमी नसते. तिथं भेटणारी माणसं, बिलीव्ह मी, उदय निरगुडकर आणि विष्णू मनोहर ही 2 नावं तुम्हाला मी सांगतो. त्यांचे स्वतःहून फोन आले, श्रीपादराव या वर्षी संभाजीनगरला आहे का? हो. मग मला काय रोल प्ले करायचा आहे? केवढा मोठेपणा आहे हा, ही माणसं. आणि मी असंही ऐकलंय आपले काही चॅप्टर इतके हुशार आहेत की कुठल्या तरी नटा बोल्टांना 50-50 हजार रुपये देतात. आणि ही माणसं शिट्टी वाजवल्यावर आपल्यासाठी येत आहेत. जी येत आहेत त्यांना बोलवा ना. ज्यांना ज्या फेसला व्हॅल्यू आहे त्यांना बोलवा. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे डायरेक्टर जसे विवेकजी JNPT डायरेक्टर आहेत, तसे ते नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनवर डायरेक्टर आहेत. आज महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी विजेसाठी आत्मनिर्भर झाला पाहिजे म्हणून सोलर पंप टाकण्याचा कार्यक्रम त्यांच्या अंडर आहे. म्हणजे अशी माणसं आपल्याला भेटायला उत्सुक आहेत. हे बीबीएनजीचं यश आहे. आणि बीबीएनजीचं यश म्हणजे इथल्या मेंबर्सचं यश आहे. इथली क्वांटिटी जितकी वाढेल, प्रत्येकानं असं अरविंदरावांनी तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलंय, प्रत्येकानं असा संकल्प करा की मी आजपासून येणाऱ्या 31 पर्यंत माझ्यासह किमान ऍडिशनल 2 व्यक्तींना बीबीएनजी कडे अट्रॅक्ट करणार. एखाद्याची ऐपत नसेल तर नामजोशींसारखी माणसं आहेत, ते म्हणतात सांग त्याला बिझनेस नेटवर्किंगची गरज आहे पण त्याची ऐपत नाही आहे, मी त्याचे पैसे भरतो. देर आर पीपल. पण संगठन में शक्ती है. मी वालचंदनगरला लहानाचा मोठा झालो. वालचंदनगर म्हणजे ऊसाचा आगर. ऊस घेतला ना असा धरला आणि असा डोक्यावर धरी धरला ओढला तर कटकन त्याचा तुकडा पडतो.
एकटा ऊस पायाला धरला दुमडला की तुकडा करतो कटकन. मुळी नाही मोडता येत तशी. म्हणून ऊसाची वाहतूक मोळीनं होते. आपली सगळ्यांची घट्ट मोळी बांधा. 6 पदराचा धागा या मोळीसाठी बांधलेला आहे आणि खच्चून त्याची ब्रह्मगाठ सुद्धा आहे. एकदा त्याच्यावर हात ठेवून सविता सूर्यनारायणाच्या नावानं ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात म्हणा. सर्वांचं कल्याण असो. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, ही आपली प्रार्थना आहे. देशे गोदावर्यः दक्षिण तीरे शालिवान शके बौद्धावतारे रामक्षेत्रे कुरुक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शुभपुण्य तिथो मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त इष्टफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां. मिनल गोड बोले. क्षेम स्थैर्य आयु आरोग्य अभिवृद्ध्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी स्थिर चिरकाल संवर्धनार्थम संरक्षणार्थम BBNG नेटवर्किंग अहम करिष्ये.